पाडव्याला नवऱ्याकडून गिफ्ट घ्यायची मजाच वेगळी असते. तर नमस्कार मंडळी, आज होता दिवाळी पाडवा, त्याच्यामुळे नवऱ्याची असते पूजा करायची आणि त्याच्याकडून गिफ्ट घ्यायचं असतं. सो मी पूजा वगैरे केली आणि त्याने मस्त असं सुंदर असं गिफ्ट मला दिलेलं आहे. तर मी खूप खुश होती आणि मग यांनी पण गाडी घेतलेली, तो मला दाखवायला आलेला. आणि दिवाळी असली ना की वातावरण आजूबाजूचं पण खूप छान असतं आणि आपल्या घरातलं पण. तर मी अशी मस्तपैकी सगळीकडे रांगोळी काढत होती. इतक्या रोज रांगोळ्या काढते ना मी, 4च्या 4 दिवस, आणि इतकं सुंदर वाटतं. आपण नेहमी थोडीच काढतो, कधीतरीच काढतो, आणि काय सण असला की रांगोळी काढायला खूपच भारी वाटतं. त्याच्यानंतर दिवे वगैरे लावायचे होते, तर बाहेर लावायचे होते, घरात वगैरे नाही लावत, त्याच्यामुळे बाहेर सगळीकडे लावले. पूर्ण इतकं सुंदर वातावरण झालेलं ना दिव्यांनी, या पूर्ण घर असं प्रकाशित वाटत होतं आणि असं सुंदर भारी वेब्स येत होते. तर त्याच्यामुळे मी अशी साडी वगैरे पण वेअर केलेली. आणि मग काय, मी फटाक्या वगैरे लावल्या, रोज फटाके लावते मी. इतक्या सगळ्या फटाक्या आणल्यात ना नवऱ्याने की त्या संपत पण नाही. आता उद्याचा तर लास्ट डे, उद्या तर या सगळ्याच लावून टाकणार आहे मी. आणि मग अशी रेडी झालेली, कारण आम्हाला जायचं होतं एका बड्डेसाठी. तर पटकन रेडी झाली आणि आम्हाला हे आपले रिलेटिव्हज आहेत जे आपले व्हिडिओज वगैरे खूप बघतात, तर त्यांना पण व्हिडिओत घेतला आणि मग अलिबाग बीचला गेलो. मस्तपैकी आमच्या प्रेमाचा कंदील सोडला. बघूया किती वरती जाते, पण तो वरती गेलेला होता. सो आमचं प्रेम पण असंच खूप खूप पुढे जावं. आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येतो. सो स्टे ट्यून, कनेक्ट राहा माझ्यासोबत आणि असेच फॉलो करत राहा. बाय, थँक्यू.